ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींदरम्यान दिल्लीमध्ये बैठक सध्या सुरू आहे। 1.5 तासांहून अधिक काळ ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला जाईल असं सांगितलं जात आहे। एक शिष्टमंडळ सोबत आहे। मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आहेत आणि ही बैठक अजूनही सुरू आहे। बैठक आणखी नेमकी किती वेळ चालेल याबद्दलची अजूनही अपडेट मिळू शकलेली नाही। थोड्याच वेळात ही बैठक संपू शकेल असं सांगितलं जात आहे। याचबद्दल भाजपकडनं आपण प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय सध्या। केशवजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। आपण महत्त्वाचा हा मुद्दा चर्चेला जातो आहे आज, तो म्हणजे बैठकीमध्ये नेमकं काय होतं? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही महत्त्वाची आश्वासनं दिली जातात का? राज्य सरकार सातत्यानं ज्या मुद्द्यांवर भर देत आहे, केंद्र सरकारकडे एक प्रकारे याबद्दलची आता निर्णय घेण्याची एकंदरीतच भूमिका व्यक्त करत आहे, याबद्दल काही सकारात्मक तोडगा निघू शकेल असं वाटतं आपल्याला? असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीने भूमिका सातत्याने मांडली। किंबहुना ज्यावेळी माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यावेळी अशा प्रकारचा कायदा करण्यात आला जो हायकोर्टामध्ये टिकला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। असं आहे की या कायद्याला सुप्रीम कोर्टात जे आव्हान मिळालं, त्या कायदा टिकवण्यामध्ये, त्याबद्दलचं गांभीर्याने पावलं उचलण्यामध्ये, त्याचं योग्य नियोजन, योग्य मांडणी, योग्य पद्धतीचे युक्तिवाद करण्यामध्ये राज्यातलं विद्यमान सरकार हे कमी पडलं, हे आपल्यासारखं दिसतं। भाषांतरासारखे मुद्देसुद्धा सरकारला नीट हाताळता आले नाहीत। इतकं अतिशय सामान्यपणे हे मराठा आरक्षणाचा अत्यंत गंभीर मुद्दा हा राज्य सरकारने हाताळला आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आज राज्य सरकार कडे फार मोठा नेमकं पुढे काय करणार हा राज्य सरकारचा प्रश्न आहे। केंद्र हाताळायला प्रश्न केंद्राचा। केंद्र सरकार तर या सगळ्या प्रश्नांमध्ये भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत आणि केंद्र सरकार तर नेहमीच सदैवपणे या सगळ्या विषयामध्ये मराठा समाजासोबत आरक्षणाच्या बरोबर राहिलेला भारतीय जनता पार्टी हे आपण सगळ्यांना माहिती आहे। म्हणूनच त्यावेळी लगेचच तातडीने केंद्राने म्हणजे महाराष्ट्र सरकारला याचिका कोर्टात जायला पुन्हा बराच वेळ लागला, पण केंद्र सरकारने तातडी कोर्टात सांगितलं आणि त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं जो टेक्निकल तांत्रिक मुद्दा आला होता। त्यामुळे केंद्र सरकारची भूमिका ही सकारात्मक राहिली। केंद्र सरकार सातत्याने राज्याला जी आवश्यक आहे ती करण्याची भूमिकेत आहे। प्रश्न असा आहे की राज्य सरकार स्वतः काही हालचाल करणार का? कारण आलं अंगावर ढकल केंद्रावर, हा इथला राज्य सरकारचा खाक्या आहे, नियम आहे। मराठा समाज प्रचंड अस्वस्थ आहे आणि मराठा समाजासारखा जो आरक्षणाचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे, त्या मुद्द्यामध्ये एक थोडं गंभीर चिंतन, गंभीर प्रयत्न हे राज्य सरकारकडून केले जातील का, हा सगळ्या खरं तर कळीचा मुद्दा आहे। ते जर झाले तर मला असं वाटत नाही की अडचण त्यात येईल असं काय वाटत। केशवजी, सातत्यानं असा आरोप झाला राज्य सरकारवर की आपलं अपयश झाकण्यासाठी कुठेतरी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जाते की काय? म्हणजे फक्त मराठा आरक्षणाचाच मुद्दा नाही तर इतरही अनेक मुद्दे आहेत। केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष बऱ्याच मुद्द्यांवर, बऱ्याच प्रश्नांवर झाल्याचं बघितलं। दुसरीकडे राज्य सरकारकडून देखील असा सातत्यानं आरोप होत होता की केंद्र सरकार राज्य सरकारबद्दल दुजाभाव बाळगू नये। म्हणजे तौक्ते चक्रीवादळाच्या मदती वेळेला ज्या वेळेला मुद्दा उपस्थित झाला त्यावेळेला गुजरातला मदत दिली गेली पण राज्याला दिली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला गेला। त्या संदर्भातलं राजकारण रंगल्याचं आपण बघितलं आणि फक्त चक्रीवादळाचाच मुद्दा नाही तर जीएसटी परतावा असेल किंवा इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, लसीकरणासंदर्भातला, लसीच्या पुरवठ्यासंदर्भातला, याबद्दल देखील सातत्यानं बोललं गेलं। केशवजी, त्याबद्दल जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल। मुळात असं एक मुद्दा आपण घेऊया। आपण माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नुकतंच झालेलं फेसबुक लाईव्ह बघितलं असेल आणि त्यात त्याने एक उल्लेख केला होता की तोस्ते वादळ आलं, त्या वादळाने सुदैवाने महाराष्ट्राला फार ते पोचलं नाही, पण ते जाऊन गुजरातमध्ये आदळलं आणि गुजरातचं सर्वाधिक नुकसान झालं। हे वाक्य माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हची तुम्ही ती ऐकली असतील। आता स्वाभाविक आहे खूप मोठं नुकसान गुजरातचं झालं, पण त्याचबरोबर देशात ज्या ज्या ठिकाणी ज्या 4-5 राज्यामध्ये ह्याचा फटका पडला त्या सर्व राज्यांना मदत देण्याचं काम तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। सगळ्यात पहिला मुद्दा। दुसरा त्यातला मुद्दा एक साधं उदाहरण, संवेदनशीलचं उदाहरण असतं। काल संध्याकाळी इथे पुण्याजवळ घटना घडली, आपण सगळ्यांनी घटना घडलेली बघितली। त्या घटनेमध्ये ज्या पद्धतीचं काही 15 महिला आणि काही मृत्युमुखी पडले, मुळशीजवळची घटना, त्या घटनेचं तातडीने रात्री 9च्या सुमाराला पंतप्रधान दुःख व्यक्त केलं आणि मदतही जाहीर केली। या उलट
म्हणजे आज सकाळपासून मला माहिती नाही आहे, पण सकाळपर्यंत तरी अशा पद्धतीचं जर ट्विटसुद्धा दुःखाचं राज्य सरकारकडून आलं नव्हतं. प्रश्न राजकारणाचा नाही, प्रश्न संवेदनशीलतेचा आहे. आपण काहीच करायचं नाही ही या राज्य सरकारची एक भूमिका ठरलेली आहे. आणि त्या सगळ्यातनं त्यामुळे मला सांगा, पंतप्रधान याच्यातली पंतप्रधान केअरमधली सगळ्यात जास्त मदत महाराष्ट्राला मिळाली, ऑक्सिजन सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाली, रेमडेसिवीर सगळ्यात जास्त मदत महाराष्ट्राला मिळाली, लसी सर्वाधिक महाराष्ट्राला मिळाल्या. जे जे तुम्ही काढा ते सगळ्यात सर्वाधिक महाराष्ट्राला मिळालं. राजकारण फक्त या सगळ्याला ते नीट हाताळता आलं नाही, नीट मुद्दे मांडता आले नाहीत, नीट त्या सगळ्याचं ज्या पद्धतीचं नियोजन करायला पाहिजे होतं त्या धोरण लकव्यात राज्य सरकार आहे. आणि त्याच्यामुळे नियोजनाभावी सरकारला या कोरोनासारखी गंभीर परिस्थिती हाताळता आली नाही. आणि मग अशा वेळी मात्र आपलं अपयश लपवायचं तर PR एक्सरसाइज करावा लागतो. मग नटनट्यांना पोलिसांना नटनट्या असतील किंवा बाकी सगळ्यांकडून असतील यांच्याकडून काय छान कौतुकाचे ट्विट करून घ्यावे लागतात. मग ते एका नटीला कसा डोस दिला गेला गपचूप नियम हे करून, दुसरा फरहान अख्तरला कसा डोस दिला गेला तो निकष डावलून हे आता बाहेर यायला लागलंय. त्यामुळे PR एक्सरसाइजच्या खाली आपलं अपयश लपवायचा प्रयत्न केला राज्य सरकारने, हे वास्तव आहे. केशवजी, आत्ताच अशोक चव्हाणांचं ट्विट समोर आलेलं आहे की त्यांनी आत्ता ट्विट करून असं म्हटलंय की आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे, पण नेमकं काय त्याचं स्वरूप असेल, तपशील नेमका काय असेल ते कळू शकलेलं नाही. राज्य सरकार ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडतंय, केंद्र सरकारनं आपली भूमिका मांडून त्याबद्दल सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतंय. महाराष्ट्र भाजपच्या वतीनं देखील सातत्यानं असं बोललं गेलं की एक समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातनं जर विरोधी पक्षनेत्यांना बोलवलं आणि सोबत जर विरोधी पक्षनेते देखील असतील तर कदाचित आणखी प्रभावीपणे हा मुद्दा मांडला जाऊ शकेल. आपल्याला असं वाटतं की कदाचित हा मुद्दा आणखी प्रभावीपणे जर विरोधी पक्षनेत्यांना सोबत नेलं असतं तर मांडता आला असता. नाही, असं आहे की त्याला कुणी किती मन मोठं करावं हा त्या नेत्याचा प्रश्न असतो. त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही आहे या सगळ्या विषयामध्ये. आमच्या दृष्टीनं गंभीर मुद्दा फक्त इतकाच आहे की मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांवरती सकारात्मक तोडगा निघाला पाहिजे, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे देवेंद्रजींना नेलं असतं, शेवटी प्रत्येक नेत्याचं मन मोठं असावं लागतं, त्यात मला काही म्हणायचं नाही आहे. प्रश्न इतकाच आहे की या सगळ्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टी ही सदैव आणि कृतीतून हे सिद्ध केलं की आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यासाठी प्रयत्न आम्ही केलेत. प्रश्न असा आहे, केंद्र सरकारसुद्धा त्या बाजूने सकारात्मक आहे, पण ज्या त्रुटी जे अपयश गेले वर्ष दीड वर्ष कोर्टामध्ये आलं राज्यातल्या सरकारला, त्याच्याबद्दल काय, किंबहुना आता तरी गंभीरतेने महाराष्ट्रातलं सरकार काही पावलं टाकणार का, की आताही फक्त काहीतरी वरती लोपाथुपी ज्याला म्हणतात अशा पद्धतीचं काम करणार, हा एवढाच प्रश्न आहे. केशवजी, आपण किती सकारात्मक आहात या सगळ्या बाबतीत? म्हणजे एकीकडे हा प्रश्न तर गांभीर्यानं घेतला जातोच आहे, आता तर बैठक सुद्धा पार पडते आणि पावणे 2 तास झाले बैठक सुरू आहे, अजूनही तपशील बाहेर आलेला नाही, फक्त एवढंच कळलंय की आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. मात्र इतर मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांबाबत देखील काही सकारात्मकरित्या चर्चा होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. केशवजी, आपण म्हणजे मी नेहमीच सकारात्मक आशावादी माणूस आहे, त्यामुळे अशा सगळ्या घटनांना काही सकारात्मक चांगल्या गोष्टी घडाव्यात हीच त्याच्यामागची आमची भावना आहे. मला असं वाटतं की या सगळ्या भूमिकेमध्ये आपण आशावादी राहूया की नक्की त्यातलं काहीतरी घडेल, पण त्यासाठी जे काही घडेल त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातलं सरकारने हालचाल केली पाहिजे, काय थोडं त्यातलं नीट तर्कशुद्धपणे मांडणी काही केली पाहिजे. न्यायालयाशी केशवजी माफ करा, थांबवतो आपल्याला, पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत. बैठक जी आहे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यानची, ती काही वेळापूर्वीच संपन्न झालेली आहे. राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडी अतिशय वेगवान पद्धतीनं घडतायत सध्या. काही क्षणांपूर्वी ही बैठक संपलेली आहे आणि या बैठकीचा तपशील थोड्याच वेळात आपल्या समोर येईल सुद्धा. एक पत्रकार परिषद देखील महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित केली गेलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातला तिढा सुटणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाबद्दल नेमकं काय स्पष्टीकरण समोर येतं, काय नेमका तपशील त्याबाबतचा समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या दरम्यानची जी बैठक आहे शिष्टमंडळासोबत झालेली, ती आता काही क्षणांपूर्वी संपलेली आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, बैठक काही वेळापूर्वीच संपल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? महत्वाचं म्हणजे जवळपास 1.5 तास ही बैठक चालली आणि बैठक संपलेली आहे. या बैठकीनंतर तीनही नेते, महाविकास आघाडीचे 3 नेते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र सदनाकडे रवाना झालेले आहे आणि थोड्याच वेळात ते काही क्षणातच महाराष्ट्र सदनात पोहोचतील
अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीनं या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं ही बैठक अतिशय महत्वाची आहे. साधारणतः ही बैठक 1 तासासाठी निर्धारित करण्यात आली होती आणि त्यानंतर त्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः जवळपास 1.5 तास बैठक चालली आणि या बैठकीमधून आता काय बाहेर पडतं हे देखील महत्वाचं ठरणार आहे. पण ज्या पद्धतीने ही बैठक शेड्यूल होती त्या बैठकीपेक्षा जास्त वेळ ही बैठक चाललेली आहे. चर्चा खूप होत्या राजकीय वर्तुळामध्ये की मुख्यमंत्री आणि अमित खास करून उद्धव ठाकरे आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील एक वेगळी बैठक होईल. पण आता त्या संदर्भात निश्चितपणे अधिकृतपणे कोणी बोलायला तयार नाही आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती बैठक 1.5 तास चाललेली आहे. जी बैठक साधारणतः 45 मिनिटाची होती. दुपटीने ही बैठक चाललेली आहे. याचा अर्थ असा होता वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन पंतप्रधानांना देण्यात आलेले आहे. त्यामध्ये जीएसटीचं एक निवेदन आहे. त्यानंतर जर सोबतच बघितलं आपण तर याशिवाय जर बघितलं आपण तर एक महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची बैठक आणि थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे त्यानंतर ते दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदन आहे ज्यामध्ये कस्तुरबा गांधी मार्ग तिथे उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने माहिती मिळते की उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि त्यानंतर अजित पवार काही क्षणात हे महाराष्ट्रात पोहोचतील. सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे ते लक्ष आता महाराष्ट्र सदनाकडे लागलं आहे. मोठा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे या महाविकास आघाडीच्या सरकारला सर्वात अनेक अडचणी होत्या. बिलकुल प्रशांत, मराठा आरक्षणासंदर्भात काही महत्वाची घोषणा होणार आहे का? काय नेमकी त्याबद्दलची शक्यता वाटते? समजा ज्या पद्धतीने बघितलं आजच्या बैठकीमध्ये विषयावर अतिशय महत्वाची चर्चा झाली. पण संदर्भात पंतप्रधानांनी त्या आश्वासनाची घोषणा होऊ शकतं उद्धव ठाकरे या शक्यता आहे. कारण की कोरोनाच्या काळामध्ये ही अतिशय महत्वाची पत्रकार परिषद ज्या पद्धतीने दिल्लीच्या राजकारणात जर बघितलं गेल्या 2 वर्षापासून दिल्लीमध्ये अनेकदा ज्या पत्रकार परिषद झाल्या त्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या आहे. पण एवढी मोठी पत्रकार परिषद मोठ्या संख्येनं दिल्लीतील राष्ट्रीय प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी त्यानंतर प्रादेशिक प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी सर्व प्रतिनिधी उपस्थित आहे आणि एक मोठी पत्रकार परिषद महाराष्ट्र सदनात होत आहे. त्यामुळे कुठे मोठी घोषणा इथे होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत राहा. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही 2 दृश्य पाहतो आहोत. आपल्या स्क्रीनच्या डावीकडचं जे दृश्य आहे ते पंतप्रधान निवासाच्या गेटवरचं दृश्य आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्या सोबत पंतप्रधानांच्या भेटीला ते बाहेर पडतानाची दृश्य आपण पाहतो आहोत. तर स्क्रीनच्या उजवीकडे जे दृश्य होतं ते महाराष्ट्र सदनातलं दृश्य होतं ज्या ठिकाणी आता काही वेळातच पत्रकार परिषद पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ही पत्रकार परिषद घेतील. जी बैठक पंतप्रधानांसोबत काही वेळापूर्वी पार पडली त्या बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, चर्चेचा तपशील नेमका काय याबद्दल ते माध्यमांसमोर माहिती देतील तशी शक्यता व्यक्त होतीये. काही जर महत्वाची घोषणा यामध्ये करणार असतील ते तर ती देखील होण्याची शक्यता व्यक्त होतीये. मराठा आरक्षणाचा अतिशय महत्वाचा मुद्दा आणि या मुद्द्यासंदर्भात केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं आपली भूमिका मांडलेली आहे. केंद्र सरकारनं या महत्वाच्या मुद्द्यावर काहीतरी तोडगा काढावा अशी अपेक्षा सातत्यानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एकंदरीतच भेटीगाठींवरनं प्रतिनिधींच्या बघायला मिळालेलं होतं. मात्र काय नेमकं त्याबद्दल होतं, काही महत्वाची घोषणा होते का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. महाराष्ट्र सदनात थोड्याच वेळात आता ही पत्रकार परिषद सुरू होईल. उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण या पत्रकार परिषदेला संबोधित करतील. पुन्हा एकदा प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, या बैठकीचा काही तपशील समजू शकलाय का? ज्या माहिती मिळत आहे की या बैठकीमध्ये पहिले 15 ते 20 मिनिटं मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका, राज्य सरकारने मांडलेली अहवाल आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं तयार करण्यात आलेलं निवेदन, हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीनं राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं एक विश्लेषण करणारी एक समिती देखील राज्य सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आली होती. त्याच्या आधारावरती जेही फाइंडिंग पुढे आलेले आहे त्याच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला जातो.
माहिती आली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत ही झालेली बैठक अतिशय महत्वाची आहे. यातून कुठेतरी हा निर्णय घेतला जातोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या पार्श्वभूमीवरती बघितलं जात आहे की आता ही अत्यंत महत्वाची बैठक होऊ शकते. यानंतर खास करून कुठेतरी या संदर्भात आश्वासन घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. अतिशय महत्वाचं आहे की ही बैठक अतिशय महत्वाची झालेली आहे. जवळपास 1 तासाची असलेली बैठक 1.5 तास झालेली आहे आणि यातून कुठेतरी एक महत्वाचा निर्णय घोषित होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काय भूमिका घेतली आणि केंद्र सरकारची काय भूमिका आहे यावरती तात्काळ महत्वाचा निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अतिशय महत्वाचा जर बघितलं अशोक चव्हाण देखील थोड्याच वेळात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक चव्हाण अजित पवार देखील या बैठकीला पोहोचतील. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अतिशय महत्वाचं आहे की थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होईल आणि पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, आणखी किती वेळ लागणार आहे मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाला महाराष्ट्र सदनामध्ये पोहोचायला, काही त्याबद्दलची माहिती? अजिंक्य 7 लोककल्याण मार्ग आणि महाराष्ट्र सदन जे कस्तुरबा गांधी मार्गावरती आहे. साधारणतः इथे पोहोचायला 10 ते 12 मिनिटं लागतात. ज्या पद्धतीनं लुटियन झोन मधील ह्या दोन्ही इमारती आहे त्यामुळे होऊ शकतं आगामी काही क्षणातच उद्धव ठाकरे येथे पोहोचतील. साधारणतः 10 मिनिटापूर्वी ही बैठक संपली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि त्यानंतर अशोक चव्हाण त्यानंतर अजित पवार हे थोड्याच वेळात महाराष्ट्र सदनात पोहोचण्याच्या तयारीत आहे. ज्या पद्धतीनं आता थोड्याच वेळात कॉन्वॉय देखील येईल अशी तयारी आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं कुठेतरी या बैठकीच्या माध्यमातून निर्णय होण्याची शक्यता आहे की मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधानांनी दिलेलं आश्वासन हे अतिशय महत्वाचं आहे राज्याच्या राजकारणासाठी आणि खास करून मराठा समाजासाठी. बिलकुल प्रशांत, असं आमच्या सोबत राहा. आपण सध्या थेट दृश्य पाहतो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोबतच अशोक चव्हाण दिसत आहेत. ही थेट दृश्य आपण बघतो आहोत महाराष्ट्र सदनाच्या. नहीं, वो तो फिर भी 1.5 घंटे की मुलाकात आप प्रतिनिधिमंडल पहुंचाता है। महाराष्ट्र के मसलों को मजबूती से आप लोगों ने रखा। महाराष्ट्र के सभी मसलों पे डिस्कशन हुआ है। हाँ सीएम साहब बताएंगे अभी आपको। हाँ जी, वो तो बताएंगे, लेकिन क्या कोई राजनीतिक संभावना तलाशने की भी बातचीत हुई? हालांकि आप तो महाराष्ट्र विकास अघाड़ी के हिस्सा हैं, कई लोग कयास लगाते हैं कि दूसरे मसलों पे भी बातचीत हो सकती है। अलग से भी मुलाकात हुई? मेरे नॉलेज में नहीं कुछ बाकी। अलग से भी मुलाकात हुई दोनों नेताओं की? अलग से भी पीएम और सीएम मिले? आप पूछिए उनसे। ठीक है, किन मुद्दों को रखा है आपने महाराष्ट्र से जुड़े? तो हमारे साथ थे पीडब्ल्यूडी मंत्री महाराष्ट्र के अशोक चौहान, कांग्रेस के वरिष्ठ नेता, राज्य के पूर्व मुख्यमंत्री, ये यहाँ मौजूद थे। उद्धव ठाकरे अब यहाँ पहुंचेंगे। उद्धव ठाकरे महाराष्ट्र सदन में आ चुके हैं और एक बार फिर तस्वीरें आपको दिखाते हैं। पहले पुष्पांजलि, महाराष्ट्र सदन पहुंचे तो पुष्पांजलि अर्पित की प्रतिमा को और उसके बाद अब प्रेस वार्ता करेंगे। 1.5 घंटे की लंबी मुलाकात के बाद तमाम मसलों को रखा है। हालांकि कोई निजी मुलाकात हुई है कि प्रधानमंत्री के साथ नहीं, इस सवाल का कोई जवाब अशोक चौहान ने नहीं दिया, लेकिन पत्रकार वार्ता के बीच पहुंच चुके हैं। देखना होगा कि कैसे सवालों का सामना करते हैं और क्या जानकारी देते हैं कि महाराष्ट्र के विकास को लेकर क्या बातें उन्होंने प्रधानमंत्री के समक्ष रखी है। इधर एक बार फिर अपने कैमरा पर्सन रमेश से कहेंगे, देखिए अब वो मीडिया से मुखातिब होंगे और तमाम सवालों का जवाब देने की कोशिश होगी उनकी। क्या राजनीतिक संभावना पे भी बात हुई है, महाराष्ट्र से जुड़े किन मुद्दों को उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सामने रखा है और प्रधानमंत्री की तरफ से क्या आश्वासन मिला है, ये तमाम ऐसे मसले हैं जिनको उन्होंने आज प्रधानमंत्री के समक्ष रखा है। जी आज जवळपास 1 वर्षानंतर दिल्लीमध्ये आलेलो आहे।
हेतू सर्वांना कल्पना आहे, तो जाहीर करूनच आलो होतो. आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांना भेटण्यासाठीच आम्ही तिघही इथे आलो. सोबत आपल्या राज्याचे मुख्य सचिव देखील आहेत आणि भेट ही अधिकृत होती. येण्याचं कारणे आपल्याला सर्वांना माहिती होतं. राज्याचे जे काही प्रमुख विषय आहेत त्या विषयाची सूचीसुद्धा माझ्या हातात आहे की कोणत्या विषयासाठी आम्ही त्यांना भेटलो. त्यांच्याबरोबर व्यवस्थित चर्चा झालेली आहे आणि सर्व विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले. त्याबद्दल विस्तृत पत्रसुद्धा आम्ही दिलेली आहेत प्रत्येक विषयाची आणि त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की राज्याचे जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत त्यांनी स्वतः आम्हाला सांगितले की मी माहिती घेतो, नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो. आम्हाला जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे. आता हे विषय कोणते कोणते त्याची मी केवळ एक सूची वाचतो. अधिक माहिती पाहिजे असेल तर त्या विषयाची माझ्यासोबत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अशोकराव सुद्धा आहेत, मुख्य सचिव देखील आहेत. तर ही या विषयाची सूची मी आपल्याला सांगतो. एक तर सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच. तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण, त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे. त्याहीबद्दल आम्ही सांगितलं कारण हा विषय संपूर्ण देशाचा होऊ शकतो. देशामध्ये हा विषय वाढू शकतो आणि हा देशपातळीवरचा विषय आहे. नंतरचा एक आहे तो मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण, हा एक विषय आहे. नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडसाठी कांजूरमार्ग येथील जागेची उपलब्धता, त्याच्याबद्दल एक चर्चा झालेली आहे. साहजिकच आहे जो विषय नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे जीएसटीचं येणं, हे वेळेवर येणं, याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणखीन एक जो महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, ते म्हणजे पीक कर्ज जसं असतं तसं पीक विमा. त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये बीड मॉडेल एक आम्ही केलेलं आहे, बीडचं मॉडेल. त्या अनुषंगाने त्याही सूचना आम्ही त्यांना सांगितल्यात की आपण तशा सूचना आपण यांना द्याव्या प्रशासनाला. नंतर राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क, त्या स्पर्धात्मक निविदेस मंजुरीसाठी हा एक विषय, त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोललेलो आहे. महत्त्वाचा विषय जो मी किंवा आम्ही मुंबईमध्ये बोललेलो आहोत आणि तिथून सुद्धा त्यांना विनंती केली होती, ती आज प्रत्यक्ष भेटून केली. गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे चक्रीवादळं ही येऊन आदळत आहेत. एक 8-15 दिवसापूर्वी सुद्धा एक वादळ आपल्याला जेमतेम स्पर्श करून गेलं आणि त्यांनी सुद्धा नुसतं स्पर्श केला तरी मोठा दणका दिलेला आहे. तर अशा वेळेला जी मदत असते त्या मदतीचे निकष हे आता जुने झालेले आहेत. NDRF चे जे असतात नॉर्म ते बदलणं हे गरजेचं आहे, कारण ती मदती अपुरी पडते. राज्य सरकारने गेल्याही वेळेला निकष बदलून जे निकष आहेत NDRFचे त्याच्यापेक्षा अधिक मदत गेल्याही वेळेला केली, याही वेळेला केली. पण हे निकष मुळामध्ये NDRFचे बदलले गेले पाहिजे. 9वा विषय जो आहे तो 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी तो मिळण्यासाठी एक आहे शहरी स्थानिक संस्थांसाठी. तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधीची परफॉर्मन्स ग्रँटी हा बोललो तोच विषय आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय जो प्रत्येकाचे एक दिवस असतात, पर्यावरण दिन असतो, आणखीन काही दिन असतो, तसं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक मराठी भाषा दिन असतो. तो मराठी भाषा दिन आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी तेव्हा एक तिकडे चर्चा होते. तर तोही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे त्याहीबद्दल आम्ही विनंती केलेली आहे की राज्य सरकारकडून बरीचशी माहिती दिली गेलेली आहे. आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीही आम्ही देऊ, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल लवकरात लवकर आपण सूचना द्या. तर अशा सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी विस्तृतपणाने चर्चा झालेली आहे. आणि जसं मी म्हटलं की त्या ह्या सर्व बाबतीमध्ये आम्ही पत्रसुद्धा दिलेली आहेत
त्यांनी सांगितलेले की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो. तर आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय होतील. सन्मान्य मुख्यमंत्री जी, सन्मान्य उपमुख्यमंत्री जी, मुख्य सचिव, सन्मान्य खासदार, मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सन्मान्य मंत्री, मुख्यमंत्र्यांनी विषद केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक महत्वाच्या विषयावर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आम्ही सन्माननीय प्रधानमंत्र्यांची चर्चा केली आणि मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जो विषय आहे त्याला मी कल्पना दिली की 5 मे 2021ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रतिकूल निर्णय घेतल्याचं आम्ही त्यांना नमूद केलेलं आहे. म्हणजे 5 मेला मराठा आरक्षणाला देण्यासंदर्भामध्ये एकतर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर SC-BCचे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्यांना आता राहिलेला नाही. कुठल्याही राज्यांना या जजमेंटनंतर त्यांनी सांगितलं आहे की या जजमेंट स्पष्ट नमूद केलं आहे की घटना दुरुस्ती झाल्यानंतर अधिकार हा कुठल्याही राज्यांना एखाद्या समाजाला बॅकवर्डनेस ठरवण्याचा किंवा त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय आता राज्यांना घेता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे इंदिरा सहानीची जी मागची केस लॉ तो लक्षात जर घेतला तर 50% आरक्षणाची मर्यादा ही पार करता येणार नाही. हा 2 महत्त्वाचे विषय. आता त्याची बॅकग्राऊंड आम्ही त्यांना विस्तृत सांगितलेली आहे, परंतु हे 2 विषय या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टच्या प्रामुख्याने हे समोर आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही पंतप्रधानांना विनंती केली की तुम्ही जे रिव्ह्यू पिटिशन केंद्राने जे दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्या जजमेंटमध्ये, त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये केवळ राज्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातला विषय हा तेवढा कामाचा नाही. राज्यांना अधिकार असले पाहिजेत, राज्यांना एखाद्या समाजाला बॅकवर्ड ठरवणारे इतपत अधिकार असले पाहिजेत त्यात आमची दुमत नाहीच आहे. परंतु फक्त अधिकार प्रदान करून उपयोग होणार नाही. जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा की जोपर्यंत शिथिल करण्यात येत नाही, काढून टाकण्यात येत नाही, तोपर्यंत राज्याला अधिकार देऊन सुद्धा हा आरक्षणाचा मुद्दा मागे लागणार नाही. हा प्रामुख्याने आम्ही त्यांना सांगितलेला आहे. आणि म्हणून 50% आरक्षणाची मर्यादा ही शिथिल करावी अशा प्रकारचा युक्तिवाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला पाहिजे, केंद्राकडूनही झाला पाहिजे. आम्ही सुद्धा समर्थन याचं करतो. आमचंही म्हणणं की आम्हाला राज्याला अधिकार असलं पाहिजे. परंतु त्याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही नमूद केला की सुप्रीम कोर्टामध्ये हे रिव्ह्यू पिटिशन राज्य रिव्ह्यू दाखल करणारच आहे. म्हणजे दिलीप भोसले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीचा जो अहवाल आलेला त्या अहवालाच्या अनुषंगाने या जजमेंटच्या बाबतीमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची राज्य शासनाची भूमिका आहेच. परंतु हे करत असताना आम्हाला विनंती एवढीच करायची की आम्हाला अधिकार द्या. आम्ही हे निर्णय राज्याला घटना दुरुस्ती संदर्भातली किंवा जे काही झाल्यानंतर जो पेर निर्माण झालेला आहे त्या संदर्भातली पुढची पावलं ही केंद्राने उचलावी. परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा शिथिल करण्यात यावी हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि मग हा फक्त जो काही मर्यादा घातलेली 50%ची तो फक्त मराठा समाजाची मर्यादा नाही आहे. म्हणजे इव्हन 27% राजकीय आरक्षण जे ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा हे कसं झालेलं आहे की दुसरा तोच मुद्दा आहे की 50%ची मर्यादा क्रॉस केल्यामुळे आरक्षणाची पॉलिटिकल आरक्षण देता येईल हा तिथे मुद्दा आहे. त्याला सांगितलं हा मुद्दा फक्त मराठा समाजाचा मुद्दा नाही आहे, ओबीसीचा तोच मुद्दा आहे. आणि ओबीसीचा मुद्दा तर संपूर्ण देशामध्ये आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ओबीसीचा विषय असो, मराठा समाजाचा विषय असो, तुमचं रिव्ह्यू पिटिशन हे जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही, ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडे अधिकारात आलेले आपोआप या जजमेंटमुळे जे अधिकार आलेले आहेत, जोपर्यंत हे निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो सेटिस्फाईड होत नाही तोपर्यंत सर्व अधिकार केंद्राकडेच आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की तुमच्याकडे आज अधिकार आले असताना तुम्ही हा निर्णय घ्या, जेणेकरून मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकाल. त्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर ती काय प्रक्रिया आहे, पण ती घटना दुरुस्ती करायची. जसं EWS मध्ये आपण घटना दुरुस्ती केली
किंवा मग घटना दुरुस्ती करायची बाब असो किंवा बाकी ज्या काही कायदेशीर मार्ग असतील त्या बाबतीमध्ये मराठा समाज असो किंवा ओबीसीच्या बाबतीमध्ये दोघांच्या बाबतीमध्ये तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या आणि त्यातून तुमच्याकडे आलेला अधिकार जो आज आहे सुप्रीम कोर्ट जजमेंटमुळे त्यात आपली मदत राज्याला व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. आम्हाला अधिकार मिळणं आम्हाला अर्ध होईल, परंतु आम्हाला देत असताना मात्र इतर ज्या अटी आहेत त्या सुद्धा शक्य झाल्या तर उपयोग होईल, वरनं उपयोग होणार नाही हा त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तुमच्याकडे जो पण अधिकार आहे तो पण हा विषय जनमानसामध्ये प्रक्षोभ वाढत चाललेला आहे सगळ्या प्रश्नामुळे आणि त्यामुळे हा प्रक्षोभ वाढू नये या दृष्टिकोनातून समाजाला न्याय दिला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीने सकारात्मक भूमिका पावलं उचललेली आहेत. आम्ही सर्वांनी मूळ सभागृहामध्ये निशब्द पाठिंबा या मुद्द्याला आम्ही दिलेलाच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, हा प्रश्न मार्गी लावावा अशा प्रकारची विनंती आम्ही केंद्राने लवकर त्यांच्याकडे अधिकार आहेत सुप्रीम कोर्ट दिल्यामुळे तोपर्यंत आपण हा निर्णय घ्यावा. या दिवशी अधिकार आमच्याकडे आणि कृषी पत्र पाठवा. आता अशोकरावांनी आता मुख्यमंत्र्यांनी एकूण जे 12 मुद्दे सांगितले ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्राईम मिनिस्टर साहेबांना भेटलो. त्यामध्ये 12 मुद्द्यामध्ये आम्हाला 11ला वेळ दिली होती. जवळपास 12:30पर्यंत 1.5 तास या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बद्दल आत्ताच थोडक्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं. दुसरा मुद्दा होता तो ओबीसींना इतर मागासवर्गीयांना पंचायत राज्य संस्थेतील निवडणुकीतलं राजकीय आरक्षण होतं ते काढून टाकलं गेलं, त्याला स्थगिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या. त्याच्यामुळं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्याच्यामध्ये 56,000 जागांच्यावर ह्याचा परिणाम झालेला आहे. आम्ही पंतप्रधानांना सांगितलं की भारत सरकारने 2011मध्ये ACCC केलं, त्याची माहिती राज्य सरकारला मिळाली तर त्या आरक्षणाचा अभ्यास करून अहवाल करता येईल आणि ह्याच्यामध्ये निकालपत्रात SC, ST, OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित केलेली आहे. त्यामुळे SC, ST बहुत जिल्ह्यामध्ये OBC प्रवर्गाला 27%पेक्षा कमी किंवा एखाद्या परिस्थितीत आरक्षणच मिळणार नाही. तर SC, ST, OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादेत 50%ची तरतूद शिथिल करण्याच्या बद्दलची मागणी मुख्यमंत्री महोदयांनी आज तिथं केली आणि SC, ST याचं आरक्षण घटनात्मक कॉन्स्टिट्यूशनल आहे तर OBCचं आरक्षण वैधानिक आहे. त्यामुळं आपणास विनंती आहे की SC, ST आणि OBC आरक्षण कॉन्स्टिट्यूशनल करण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्त करावी आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी 2021च्या जनगणनेमध्ये देखील OBCची जनगणना करावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता. मागासवर्गीय पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने आणि मुंबई हायकोर्टाने त्याच्याबद्दल आत्ता तिथं मॅटर चालू आहे, त्यांनी काही निकाल दिलेले. त्याच्यामुळं हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही तर इतर अनेक राज्यांचा आहे. यासाठी संपूर्ण देशासाठी एकसारखं सर्वकष धोरण अवलंबण्यात यावं. या संदर्भात प्रलंबित याचिका लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी. मेट्रो कार शेडच्या संदर्भात आत्ताच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. राज्यांना GST काउन्सिलमध्ये पण अनेकदा आम्ही हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री महोदयांनी पत्र व्यवहार पण केलेला आहे. तरी देखील महाराष्ट्राला 24,306 कोटी रुपये GST भरपाईपोटी मिळणे बाकी आहे. ते कोविडचं अभूतपूर्व संकट संपूर्ण देशावर आहे, सगळ्या राज्यांच्यावर आर्थिक दिलासा देण्याकरता हे पैसे जर लवकरात लवकर मिळाले तर त्याचा निश्चितपणे सर्व राज्यांना उपयोग होणार आहे. महाराष्ट्राची रक्कम 24,306 कोटी. पीक विम्याच्या बद्दल सातत्याने
बीड मॉडेल आपल्या राज्यामध्ये जे गेल्या वर्षी राबवलं गेलं ते खूप लोकप्रिय झालं आणि मुख्यमंत्र्यांनी, आमच्या कृषी मंत्र्यांनी सगळ्यांनी मागणी केलेली की बीड मॉडेल फक्त बीडपुरतं मर्यादित न ठेवता ते सगळ्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना लागू करावं आणि आत्ता फक्त केंद्र सरकारने ते बीडपुरतं लागू केलेलं आहे. तर तो प्रस्ताव आम्ही कृषी मंत्रालयामध्ये दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे मॉडेल जर आपण केलं तर त्याचा खूप चांगल्या प्रकारचा परिणाम होणार आहे. शेतकरी पण समाधानी होणार आहे. बल्क ड्रग पार्क स्पर्धात्मक निविदेच्यासाठी आपण दिघी बंदराजवळ MIDCनं 250 एकर जागा निश्चित करून ठेवलेली आहे. ते बल्क ड्रग पार्क लवकरात लवकर महाराष्ट्रासाठी मंजूर करावं. 1000 कोटी रुपयाचं अर्थसहाय्य देखील त्याकरता द्यावं. हा पार्क सुरू झाला तर औषध निर्मितीस मोठं प्रोत्साहन मिळणार आहे आणि राज्य सरकारने हे बल्क ड्रग पार्कसाठी काही प्रोत्साहन देखील जाहीर केलेले आहेत. त्याच्यात केंद्राची पण सहकार्य जर राहिलं तर आणखीन ते चांगलं होईल. नैसर्गिक आपत्ती जे NDRF आणि SDRF ह्याचे निकष 2015 साली केले. त्याच्यानंतर महाराष्ट्रात नैसर्गिक चक्रीवादळ आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं, दुसरं तोक्ते चक्रीवादळ आलं. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी NDRF आणि SDRFच्या पेक्षा 3.5 पट जास्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे नॉर्म्स बाजूला ठेवून अधिकची रक्कम महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये घातली. तर मुख्यमंत्र्यांनी आज त्यांना सांगितलं की 2015चे नॉर्म्स आता आपण 2021मध्ये आहोत, तर ते आता तुम्ही बदला. ते बदलण्याची नितांत गरज आहे आणि केंद्राने याचा विचार करून त्याच्यामध्ये मार्ग काढावा. तसंच गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 4 वेळेला चक्रीवादळं आली आणि चक्रीवादळं वारंवार येत असल्यामुळं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई हा जो काही समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्याला काही गोष्टी अशा केल्या पाहिजेत की ज्या परमनंट झाल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलची बैठक घेतली आणि त्याच्यात अंडरग्राऊंड केबल, विद्युत वाहिनी ते टाकायला सांगितल्या. स्थलांतरित नागरिकांना निवारी उभारणे, पक्के निवारी उभारायचे, किनारा संरक्षण भिंत बांधणे, ह्या पायाभूत सुविधा द्यायची गरज आहे. त्याला 5000 कोटी रुपये लागतात. आमचं म्हणणं की प्रत्येक वेळेस NDRF, SDRFचे पैसे आणि काही राज्य सरकारचे पैसे हे कायमचं दुखणं दूर करण्याच्या करता गेले अनेक वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन काय केलं पाहिजे त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि तशा प्रकारच्या सूचना पण केंद्राकडनं आलेल्या होत्या. तर त्याला 5000 कोटी रुपयाची मदत ही द्यावी. तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याच्या करता जो शहरी भागाकरता असतो त्याच्यामध्ये 2018-19 आणि 19-20 परफॉर्मन्स ग्रँट कामगिरी अनुदानित त्याला म्हणतात, त्याच्याबद्दलचं संपूर्ण महाराष्ट्राला 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी शहरी स्थानिकच्या करताचा आहे. तो 1444 कोटी 84 लाख रुपये अनुदान तातडीनं मंजूर करावं. आपण तशा वित्त मंत्रालयाला सूचना द्याव्या असं मुख्यमंत्री महोदयांनी आणि हे केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सगळं प्रस्ताव आमचे आलेले आहेत. युटिलायझेशन सर्टिफिकेट पण आम्ही भारत सरकारकडे पाठवलेला आहे. तो एक मुद्दा होता. त्याच्यानंतर 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत हे पंचायत राजचं, मागाशी सांगितलं ते शहराचं, हे ग्रामीणचं, याच्याकरता केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने महाराष्ट्रास 2016-17ला 294 कोटी 84 लाख त्यांची शिफारस केली. असं 17-18ची 333 कोटी 66 लाख, 2018-19 378 कोटी 91 लाख, 2019-20 साठी 496 कोटी 15 लाख हे अद्याप वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. आम्ही विनंती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं केली की 1208 कोटी 72 लाख रुपये थकीत निधी तातडीनं मंजूर करावा आणि तशा प्रकारच्या सूचना प्राईम मिनिस्टर साहेबांनी वित्त विभागाला द्याव्या भारत सरकारच्या. आणि मराठी भाषेचा भाषेचा दर्जा देण्याच्या बाबत याच्यामध्ये बऱ्याचदा तशा पद्धतीनं सातत्याने विधिमंडळामध्ये मागणी येत होती आणि तशा प्रकारची मागणी आज मुख्यमंत्री महोदयांनी ही प्राईम मिनिस्टर साहेबांना त्या ठिकाणी केली आणि त्यांना सांगितलं किंवा मराठी भाषेच्या करता आपण तातडीनं
क्लासिकल लँग्वेज ह्याच्यामध्ये ह्याचा स्टेटस त्या ठिकाणी द्यावा. आणि तसंच 12वा विषय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं, राज्यपाल नियुक्त 12 जागा, रीतसर गव्हर्नमेंट पूर्ण बहुमतात आहे, जो काही ठराव कॅबिनेटला करावा लागतो तो केला. आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो. आता एका व्यक्तीने PIL मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे. आमच्या माहितीप्रमाणे त्याच्याकरता ॲफिडेव्हिट करून द्यायला सांगितलेलं आहे. तर या 12 जागा जवळपास आता 8 महिने झाले. तर त्याच्याबद्दलच्या सूचना प्राईम मिनिस्टरनी साहेबांनी गव्हर्नर साहेबांना कराव्यात की बाबा हे रीतसर त्यांचा प्रस्ताव आहे, बहुमत आहे त्या सरकारला आणि कॅबिनेटनी ठराव केलेला आहे. नियमावलीमध्ये जशा प्रकारचे व्यक्ती निवडताना गोष्टी असाव्या लागतात त्या सगळ्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आहे. तर तोही मुद्दा आता ते 12 नामनियुक्त सदस्य विधान परिषदेचे करावे. असे 12 मुद्दे पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी सांगितले. ह्याच्यामध्ये पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना आम्हाला मुख्यमंत्री बोलत होते, आम्ही तिथं होतो, त्यांना असं आश्वासन दिलं की हे सगळे मुद्दे मी तपासून घेतो आणि संबंधामध्ये जे काही त्याच्यामध्ये करण्याची गरज असेल ते करण्याच्याकरता मी निर्णय घेतो असं सांगितलं. चर्चा अशी अतिशय समाधानकारक झाली. जवळपास 90 मिनिट पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळ दिलेला होता आणि सगळे राज्याच्या हिताचे जे काही विषय होते ते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तिथं मांडण्यात आले. एक मिनिट मगाशी अशोकराव मागत होती त्यावेळेला हे सगळं माझ्यासमोर होतं. सॉरी, मैं हमारे मीडिया के लोगों से दोबारा रिपीट इसलिए करता हूँ, शायद मेरे सामने माइक नहीं था उस वक्त. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आज पंतप्रधानांना सांगण्यात आले त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे. आणि म्हणून फक्त महत्वाचा मुद्दा आहे की पंतप्रधानांची या संदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका होती. तर पंतप्रधानांना आम्ही विनंती केली की आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एकतर जोपर्यंत अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तुमच्याकडे आलेले आहेत ते अधिकार लक्षात घेऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो आता अधिकार केंद्राकडे आहे, तुम्ही ते पार पाडावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पावलं उचलावी अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. आणि त्याचबरोबर 50% आरक्षणाची जी मर्यादा इंदिरा साहनी प्रकरणातून एक सिलिंग लिमिट घालण्यात आलेली आहे ती पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती लिमिट जर आपण रिलॅक्स केली तर मग दोन्ही प्रश्न मार्गी लागतील. आणि आपली जी याचिका आपण दाखल केली, रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे, तेही रिव्ह्यू पिटिशन जे आहे त्याच्या आमचं उलट आम्हाला आनंद आहे की ते राज्याला अधिकार मिळाले पाहिजेत. पण नुसत्या राज्याला अधिकार देऊन फायद्याचं नाही आहे की जोपर्यंत 50%ची जी मर्यादा आहे या लिमिटची आहे ती जोपर्यंत शिथिल होत नाही तोपर्यंत राज्याला नुसते अधिकार देऊन फायद्याचं नाही आहे असं आम्ही त्यांना विनंती केली. पंतप्रधानांनी याच्या बाबतीमध्ये मी निश्चित माहिती घेईल आणि पुढील कारवाई करीन अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. प्रधानमंत्री ने अपने भाषण में कहा कि अब सेंटर पूरा प्रोक्योरमेंट करेगा और 25% प्राइवेट हॉस्पिटल को जाएंगे. राहुल ने कहा है कि प्राइवेट हॉस्पिटल को भी सब कुछ फ्री देना चाहिए. क्या महाराष्ट्र सरकार की चाहती है कि सभी वैक्सीन को फ्री करे या जो प्रधानमंत्री ने कल कहा उससे आप बिल्कुल सहमत हैं? आप किस तरह से देखते हैं कि प्रधानमंत्री ने कल कहा क्योंकि उन्होंने कहा कि राज्य सरकार के दबाव में आकर उनको पहला निर्णय करना पड़ा वेद वर्ष का और उसके बाद अभी निर्णय को ले रहे क्योंकि आपने अपना मन बदल दिया. उद्धव जी किस तरह से आप देखते हैं पूरी वैक्सीन पॉलिसी? एक बात तो सच है कि जल्द से जल्द अपने देश के जितने सारे नागरिक हैं उनको वैक्सीनेशन तो किया जाना चाहिए.
और बीच में जैसे आपने कहा 18 to 44 केंद्र सरकार ने ये जिम्मेदारी राज्यों के ऊपर सौंपी थी और हमने भी तैयारी की थी। मैंने तो कई बार कहा था कि उम्र के हिसाब से देखें तो 18 से लेकर 44 इस उम्र में महाराष्ट्र में लगभग 6 करोड़ की आबादी है और उसके लिए 12 करोड़ डोज लगने वाले हैं, क्योंकि एक बार में 2 बार देना पड़ता है। तो उसके लिए हमने पूंजी भी तैयार रखी है और जब भी वैक्सीनेशन हमने शुरुआत भी की थी, लेकिन उसका जो सप्लाई है वो ठीक नहीं रहा, बीच में खंडित होते रहा और कल प्रधानमंत्री जी ने सारी जिम्मेदारी फिर से एक बार केंद्र के ऊपर ली है, तो स्वाभाविक है हम उनको धन्यवाद देना चाहते हैं और अपेक्षा करते हैं कि बीच में जो सारी रुकावटें आ रही थी वो रुकावटें अब दूर हो जाएगी और जल्द से जल्द सिर्फ महाराष्ट्र ही नहीं, अपना पूरा हिंदुस्तान और उसके नागरिक हैं उनको पूरा टीकाकरण हो जाएगा। नहीं, सबको फ्री मिलना चाहिए तो उनका अधिकार और जरूरत। आज अगर कोविड से बाहर निकलना है तो तुरंत वैक्सीनेशन की जरूरत है। फ्री देना तो अच्छी बात है, लेकिन अगर कुछ मान लो कि कुछ लोग लेना चाहते हैं तो ले सकते हैं, जैसे कि वो सब्सिडी की बात हुई थी बीच में। क्या म्हणाला? व्यक्तिगत भेट झाली का? आजची व्यक्तिगत भेट झाली ना। एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही तिघही समाधानी आहोत, कारण आजच्या आमच्या भेटीमध्ये कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता। अत्यंत शांतपणाने आणि समजूतदारपणाने जेवढे मुद्दे आम्ही मांडले ते त्यांनी शांतपणाने ऐकून घेतले। त्याच्यात आम्ही जसं आता अजितदादांनी सांगितलं, अशोकरावांनी सांगितलं, त्या विषयाबद्दल भूमिका नुसत्या मांडल्या नाही तर त्यांना पत्रसुद्धा दिलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आमचं ऐकून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, ते एकूण बघितल्यानंतर यामध्ये त्यांनी जसं सांगितलं की मी पूर्ण माहिती घेतो, लक्ष घालतो, तर आम्हाला नक्की विश्वास आहे की काही ना काहीतरी मार्ग निघेल। नहीं, सारे मुद्दों पर ज्यादा और कम ऐसी कोई बात नहीं, विषय के अनुसार चर्चा हुई है, तो ऐसे नहीं कहा जा सकता कि इस विषय पर ज्यादा बात हुई, इस विषय पर छोटी बात हुई। उद्धव सर, वो 3 चीज सर उद्धव सर, क्या आप लोग की अलग मुलाकात हुई है, हाँ या ना? दूसरा सवाल हमारा ये है, ना मतलब क्या अदालत आपकी निजी मुलाकात पंतप्रधानांची नहीं, आया ना का मतलब कि अदालत आप प्रतिनिधिमंडल के साथ मिले हैं। सुनो, ऐसा है कि ये बात कभी मैंने छुपाई नहीं और छुपाने की आवश्यकता नहीं। आज राजनीतिक रूप में देखें तो हम उनके साथ नहीं हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हमारा रिश्ता टूट गया। मैंने कल भी बात कही थी, मेरे एक साक्षात्कार में शायद लोकसत्ता ने दिया था तब, तो इसमें कोई गलत बात नहीं है कि मैं अगर मिलूं, मैं कोई नवाज शरीफ से नहीं मिलने गया था, तो ऐसे अगर उनको कुछ मिले, मैं व्यक्तिगत रूप में मिलूं, अगर मैं मिल भी लूं, आज भी अभी मेरे साथी उनको कहूंगा कि मुझे दोबारा जाकर मिलना है, तो गलत बात क्या है? सर मराठा आता ह्याच्यामध्ये गेल्या वर्षभर त्यांचे काही वेळेला जसं आता ते वादळ आलं, मधल्या काळामध्ये मी सांगतो त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सरकार तुमचं कोविडच्या काळात चांगलं, हे व्यक्तिगतच बोलणं होतं। तसं आज सुद्धा आमची एक थोडा व्यक्तिगत भेट झाली, काय कसं काय चाललंय, मी त्यांना सांगितलं की या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत मी आलेलो आहे आणि राज्याचे प्रश्न आहेत। आता युती का तुटले 1.5 वर्षानंतर काय सांगायचं? अरे भाई साहब, जैसे अभी सारी बातें बताई, मैं एक बार फिर से पढ़ता हूँ, शायद आपको चाहिए तो।
ठीक है, एक मिनट, मैं आपके लिए आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्ताच पत्रकार परिषद संपवलेली आहे। त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांचा चर्चेमध्ये समावेश होता, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली गेली। काही मुद्दे मांडले गेले राज्य सरकारच्या मार्फत। त्या मुद्द्यांवर, त्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदींनी हे सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि माहिती घेण्याचं पंतप्रधान मोदींनी आश्वासन देखील दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पंतप्रधान मोदींसोबत जी चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक होती असं मुख्यमंत्री म्हणाले। सध्याच्या काळामध्ये सत्तेत जरी एकत्र नसलो तरी आमच्यातलं नातं कायम असल्याचंही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जी भेट झाली, जी बैठक पार पडली त्यावर आम्ही समाधानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। राज्य सरकारच्या माध्यमातून जे प्रश्न आम्ही मांडले ते सगळे प्रश्न पंतप्रधानांनी ऐकून घेतले। त्यावर आपण माहिती घेऊन कार्यवाही करण्यासंदर्भातलं आश्वासन देखील दिल्याचं त्यांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील चर्चा झाल्याचं यावेळेला अशोक चव्हाण यांनी सांगितलं। सगळ्या महत्त्वाच्या बाबींविषयी विस्तृतपणे ही चर्चा झाल्याचं या तीनही नेत्यांनी सांगितलं। लसींचा मुद्दा असेल, पायाभूत सुविधांचा मुद्दा असेल किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, या सर्व मुद्द्यांवर राज्य सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे हे पंतप्रधानांनी ऐकून घेतलं, सर्व प्रश्न जाणून घेतले आणि याबद्दलची माहिती घेऊन पुढची कार्यवाही करू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तब्बल 1.5 तास ही बैठक सुरू होती। ही 1.5 तास चर्चा सुरू होती आणि ही चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं लसीकरण हाती घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं, अभिनंदन देखील केंद्र सरकारचं केलेलं आहे। केंद्राच्या नव्या घोषणेचं स्वागत करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद काही वेळापूर्वीच संपलेली आहे। बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची विस्तृतपणे माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। काय सांगता येईल प्रशांत त्याबद्दल? या पत्रकार परिषदेमधील अतिशय महत्त्वाची जी त्यांनी उत्तर दिलं प्रश्न होता की मोदींसोबत एकांतामध्ये किंवा 1 to 1 चर्चा झाली का, यावर त्यांनी म्हटलंय की माझी व्यक्तिगत भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत झालेली आहे। आमचे राजकीय भेट नाही, पण त्याच्यासोबत माझे चांगले संबंध आहे। मी काय नवाब शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, मी देशाच्या पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो आणि आमचे जरी मार्ग जरी वेगवेगळे असेल, आमचे राजकीय मार्ग वेगवेगळे आहे, पण नेहमी मी त्यांच्याशी चर्चा होत राहते। अशा प्रकारचे स्पष्ट संकेत आणि स्पष्ट वक्तव्य आज उद्धव ठाकरे यांनी दिलं। ज्या पद्धतीने चर्चा होती की उद्धव ठाकरे यांची आणि नरेंद्र मोदी यांची वेगळी बैठक होऊ शकते, त्यांनी स्पष्ट सांगितले की माझी व्यक्तिगत भेट झालेली आहे आणि आम्ही ही राजकीय भेट नव्हती, पण आमचे कौटुंबिक संबंध आहे, चांगले संबंध आहे आणि यात काही चुकीचं नाही की मी त्यांना भेटायला गेलो होतो। प्रशांत, 12 मुद्द्यांवर ही चर्चा झाली आणि या मुद्द्यांविषयीची देखील माहिती यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आणि सोबतच अशोक चव्हाणांनी दिली। प्रशांत, प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न होता, ज्या प्रश्नावर सर्वात जास्त वेळ चर्चा झाल्याचं समजतंय। प्रशांत, त्याबद्दल काय सांगाल? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर जवळपास 12 मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि सोबतच त्यांनी ज्या पद्धतीने माहिती दिली आणि माहितीमध्ये जर बघितलं आपण तर त्यांनी 12 मुद्दे यावेळेस मांडले। ते एकतर कांजूरमार्गच्या मेट्रो प्रकल्पासंदर्भात ते बोलले, त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात बोलले,
मराठा आरक्षणासंदर्भात काय चर्चा झाली याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. सोबतच जर बघितलं आपण त्यांनी जे जवळपास 12 विषय मांडले, त्या 12 विषयामध्ये जर बघितलं आपण सगळ्यात महत्त्वाचं तर जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यांनी प्रथमचा सर्व 12 विषयांचे उल्लेख केला. त्यामध्ये मराठा आरक्षण आहे, इतर मागासवर्गांचं आरक्षण म्हणजे ओबीसी आरक्षण, त्यानंतर बढतीमध्ये आरक्षण म्हणजे प्रमोशन इन रिझर्वेशन यावरती, मेट्रो मार्ग जो कांजूर मार्ग आहे त्या संदर्भात, GSTच्या परताव्यासंदर्भात, त्यानंतर शेती पीक विमा संदर्भात, मुंबईत आलेलं जे टोयोटो चक्रीवादळ होतं त्या संदर्भात त्याचे कुठेतरी निकष बदलाची गरज आहे, मदतीने निकष बदलावा अशी त्यांनी मागणी केली. आणि सोबतच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा या संदर्भात देखील मागणी केली. आणि याशिवाय एक अतिशय पॉलिटिकल अतिशय महत्त्वाची मागणी असं म्हणावं लागलं आपल्याला की त्यांनी थेटपणे राज्यपालांची तक्रार पंतप्रधानांकडे केली. म्हणजे राज्यपालांना आम्ही गेल्या अनेक महिन्यापूर्वी एक 12 विधान परिषद सदस्यांची यादी दिली, त्या यादीवर त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. या संदर्भात आम्ही मुंबई हायकोर्टात गेलो असं देखील अजित पवारांनी सांगितलं. याचा अर्थ असा होतो की या बैठकीमध्ये हे 12 पत्र तर देण्यात आले, सोबतच थेट राज्यपाल म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांची तक्रार जी आहे ते या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि महाविकास आघाडीचे सदस्य काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली. याचा अर्थ असा होतो की पंतप्रधानांना आता कुठला तरी निर्णय त्या 12 जागांसंदर्भात घ्यावा लागेल. प्रशांत, सोबतच पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरेंची 30 मिनिटं वैयक्तिक भेट झाल्याची देखील माहिती समोर येते. त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? या भेटीचा नेमका काय तपशील आहे? महत्त्वाचं म्हणजे जवळपास 20 मिनिटं ही बैठक झाल्याची माहिती पुढे आहे. मी यापूर्वी स्पष्ट केलं तुम्हाला की जेव्हा पहिला प्रश्न सांगितला होता त्याच उत्तर आलं होतं की महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी व्यक्तिगत भेट झाली आहे. ही काही राजकीय भेट नव्हती, पण माझे त्यांच्यासोबत अतिशय चांगले संबंध आहे. मी काय नवाब शरीफ यांना काही भेटायला गेलो नव्हतो. माझे जे व्यक्तिगत संबंध कौटुंबिक संबंध आहेत त्या कौटुंबिक संबंधापोटी मी नरेंद्र मोदींना भेटायला भेटतो, नेहमी भेटत राहतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. पण त्यांचा राजकीय मार्ग वेगळा आहे आणि आमचा राजकीय मार्ग वेगळा आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यांनी एक व्यंगात्मक देखील म्हटलं, मी देशाच्या पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो, नवाब शरीफांना भेटायला गेलो नव्हतो असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि या 20 मिनिटाच्या चर्चामध्ये आता राजकीय पडसाद आता महाराष्ट्रात उमटायला सुरू झाला. ज्या पद्धतीने फडणवीसांनी आणि वक्तव्य दिलं आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्ष नेते त्यांनी जे वक्तव्य दिलं त्या वक्तव्यानंतर आता याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात होईल की राज्यामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाची दुसरीकडे या भेटीनंतर बैठक होत आहे. आणि त्यापूर्वी जर बघितलं तर पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे एकत्रपणे भेटतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे की याचे राजकीय पडसाद आता निश्चितपणे महाराष्ट्रात आपल्याला काही दिवसात पाहायला मिळेल. प्रशांत, काही वेगळे संकेत यामधनं मिळत आहेत का? ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या वतीने आजची ही जी शिष्टमंडळ आलं आणि शिष्टमंडळाच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार होते, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण होते. एक राज्य सरकारांच्या वतीने म्हणजे एक राज्य सरकार केंद्र सरकारला भेटतंय या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न झाला. पण कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये कुरघुरी सुरू आहे, त्या कुरघुरीचा परिणाम निश्चितपणे आगामी काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळेल. बिलकुल होऊ शकतं. प्रशांत, असंच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा आपल्याकडे मी येणार आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत आणि त्यांच्या सोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत देखील आहेत. उदय, 30 मिनिटं वैयक्तिक भेट झाल्याची माहिती मिळतेय. या भेटीचा तपशील मात्र कळू शकलेला नाही. उद्धव ठाकरे बोलताना असं म्हणाले की सत्तेत जरी एकत्र नसलो तरी नातं अजूनही कायम आहे. काही वेगळे संकेत यामधनं मिळत आहेत का? काही वेगळा अर्थ काढायचा का? सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण जे राज्याचे प्रमुख मंत्री आहेत त्यांच्या या सर्व शिष्टमंडळाचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केलेली आहे. सविस्तर चर्चा झालेली आहे. महाराष्ट्रातल्या विविध विषयांवरती 15 वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झालेली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक देखील भेट घेतली आहे पंतप्रधानांशी.
नेमकी या बैठकीनंतर वेगवेगळे चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत सर आहेत, त्यांच्याशी बोलूया. सावंत सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खूप महत्त्वाची बैठक जी आहे दिल्लीमध्ये पार पडलेली आहे. राज्याचे विविध विषय देखील घेतलेले आहेत, पण सगळ्यांचं एक लक्ष जे आहे ते वेधलं गेलेलं ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 30 मिनिटं वैयक्तिक चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण झालेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया यावर? मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की राजकीय नातं नाही, पण वैयक्तिक संबंध बिघडलेले नाही आणि ते सौहार्दाचे आहेत. त्याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे की आदरणीय पंतप्रधानांनी अर्धा तास दोघं जण एकत्र व्यक्तिगत भेट झाली. आनंदाची गोष्ट आहे, त्याच्यात काही वाईट वाटण्यासारखं आहे. आनंदाची गोष्ट आहे ना, संवाद असायलाच हवा आणि सुसंवाद असला तर अतिशय आनंदाची गोष्ट असते. पण हा संवाद सुसंवाद ह्याच्यामध्ये काहीतरी राजकीय चर्चा देखील झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातलं जे काही सध्या सत्ता समीकरण आहे त्याला कुठे छेद मिळू शकतो का, किंवा नवीन समीकरणं जन्मास येऊ शकतात का? मला वाटतं 4 भिंतीच्या आत झालेली चर्चा हा एक मोठा विषय आहे आपल्याकडे, त्यामुळे ते दोघांसाठीच ती महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला कल्पना नाही, त्यावर भाष्य करणंही नाही योग्य होणार नाही. अनेक आपण परसेप्शन्स तयार करत राहतो, काय काय मनात येईल ती करत राहतील लोक. त्यामुळे त्या दोघांमध्ये व्यक्तिगत चर्चा काय झाली याची पुसटशी सुद्धा कल्पना आम्हास नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं सुद्धा योग्य असं मला वाटत. 2019च्या निवडणूक प्रचारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की उद्धवजी हे माझे छोटे भाऊ आहे, मी त्यांचा मोठा भाऊ आहे. आज छोटे भाऊ आणि मोठे भाऊ यांची भेट झालेली आहे. या भेटीमध्ये खूप काही दडलं गेलेलं आहे. अनेकांना वाटत होतं असं की अशी भेट होईल का, अशी शंका त्यांच्या आमच्या इकडच्या महाराष्ट्रातील मित्रांना खूप वाटत होती. तर त्यांना चांगला ते धडा मिळाला असेल की आत्ता कसं वागलं पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण आदरणीय पंतप्रधानांनी घालून दिलं. संवाद कसा ठेवला पाहिजे त्याचं स्वागतच आहे की आनंदच वाटतो ना. पण याच्यात काही राजकीय चर्चा किंवा नवीन काही राजकीय 4 भिंतीच्या आत असलेली चर्चा ज्याची पुसटशी सुद्धा कल्पना आम्हाला नाही, त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. त्याचबरोबर या बैठकीमध्ये राज्यातल्या विविध विषयांवरती अतिशय महत्त्वाची चर्चा झालेली आहे. 15 वेगवेगळ्या विषयांवरती मुख्यमंत्र्यांची चर्चा. त्याचा मला आनंद आहे, त्याचा खूप आनंद आहे. GSTचा विषय सगळ्यात महत्त्वाचं, कारण सरकारची आर्थिक स्थिती मजबूत नाही आणि आमचं ते हक्काचे देणे कायद्यानं देणं आहे तर ते पैसे मागणं हे अतिशय महत्त्वाचं. मग तौक्ते वादळ असेल, शेतकऱ्यांचा पीक विमा असेल. सगळ्यात आनंद आणखीन एका गोष्टीचा झाला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. मग मराठा आरक्षण आहे, OBC आरक्षण आहे, हे सगळे ज्वलंत विषय आहेत महाराष्ट्रातले आणि त्या अनेक विषयांशी केंद्र सरकारच संबंधित आहे. आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे अजितदादा पवार साहेब आणि अशोक चव्हाण साहेब एकत्र गेले आणि महाराष्ट्राच्या 15 विषयांबद्दल देशाच्या पंतप्रधानांकडे वेदना त्यांनी व्यक्त केल्या आणि त्यांचं सहकार्य मागितलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं भेट झाली, जसं आत्ता आपण पत्रकार परिषद पाहिली ती पाहिल्यानंतर सगळ्यांचे चेहरे आनंदाने आहेत. मराठा आरक्षणाचा विषय गंभीर आहे आणि मला वाटतं सातत्यानं शिवसेना म्हणून ही भूमिका मांडत आलेलो आहोत की घटना दुरुस्ती. आज त्याचा परत उच्चार झाला आणि पुनरुच्चार झाला म्हणून केंद्र सरकारच्याच अखेरीत ही गोष्ट घडणार आहे. मला वाटतं काल परतसुद्धा मला कोणीतरी विचारलं, म्हटलं न्यायिक आणि संविधानिक असा लढा आहे, तो तू समजून घेतला तर बाकीच्या गोष्टी करण्याची गरज नाही. आणि मला असं वाटतं की आजच्या चर्चेनंतर बैठकीनंतर केंद्र सरकार निश्चितपणे चांगली पावलं उचलेल आणि महाराष्ट्राला जो काही महाराष्ट्र सातत्यानं वाट पाहतोय त्या सगळ्या प्रश्नांची तर ते त्यांना उत्तरं मिळतील असं मला वाटतं. महाराष्ट्रात बिगर भाजपचं सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे. दोन्ही सरकारांमध्ये म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे जवळपास राज्यात सत्ता स्थापन झाल्यापासूनच वेळा भोपळ्याचं नातं आहे, एक वितुष्ट निर्माण झालेलं आहे, मधून विस्तव देखील जात अशी देखील चर्चा होती. अशा परिस्थितीमध्ये राज्याला सध्या जी काही गरज केंद्राकडनं अत्यावश्यक आहे ती मिळेल का? केंद्राकडनं दुजाभाव केला जाणार नाही, एक सापत्यपणाची वागणूक न करता केंद्र सरकार राज्य सरकारला जे हक्काचं आहे ते देऊ शकेल नाही. मला वाटतं आत्ता जी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली त्याचा अर्थच तो आहे. थोडासा झाला असेल दुजाभाव हा शब्द वापरायचा की नाही, ज्याचा भाव आहे त्याला कळेल की त्याने दुजा केला की सुजा केला ते. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर शब्द न वापरता आपला हक्क आहे, तो न्याय हक्क आहे आणि केंद्र सरकारची ती भूमिका असायलाच पाहिजे, कारण त्यांना सर्वच सारखे असतात. राज्यात कोणाचं राज्य कुठल्या पक्षाचं राज्य आहे यापेक्षा राज्याची जनता ही देशाचीच आहे.
त्यामुळे केंद्रातल्या सरकारला देशाच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीनं राज्यासोबत वागलं गेलं पाहिजे. आणि तसं आत्ता मला वाटतं की जरी आपण किती म्हटलं मनासारखं नाही घडली तरी टोकाची कटुता नव्हती निर्माण झाली. आणि त्याचं खरं श्रेय द्यायचं झालं तर उद्धवजींना द्यावं लागेल. त्यांनी ज्या संयमाने हा सगळा काळ जो त्यांनी घेतला, त्यांनी कधीही एक चकार शब्द गैर वापरला नाही. शब्द वाक्य तर सोडाच, गैर वापरला नाही. आणि म्हणून हे वातावरण तयार होतं, हे नातं टिकतं आणि त्यातूनच जनतेचे प्रश्न सुटतात असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर आपण बघितलं की शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी या सगळ्या हाय व्होल्टेज बैठकीबद्दल त्यांचं मत काय ते व्यक्त केलेलं आहे. उदय, आपण बघितलं तर अरविंद सावंत थेटपणे बोलायचं टाळत होते. त्या भेटीमागचं नेमकं काय तपशील आहे ते आत्ताच आपल्याला कळणार नाही. पुसटची देखील कल्पना काय चर्चा झाली त्याबद्दलची आपल्याला नाही, असं अरविंद सावंत यावेळेला म्हणाले. काय नेमका याचा अर्थ काढायचा आणि काहीसा सूर नरमाईचा दिसला उदय. अगदी बरोबर आहे, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख देखील आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षाशी गेले जे काही 25-30 वर्ष भाजपने युती केली होती, त्या युतीनंतर 2019ला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केलेलं आहे. भाजप आता विरोधी बाकांवरती बसलेला आहे. त्यामुळे अशा या मतभेद असलेल्या वातावरणामध्ये ही जेव्हा बैठक होते त्यावेळेला साहजिकच पुन्हा एकदा मनोमिलन होतं का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि त्याप्रमाणे 1 तास राज्यातल्या विविध विषयांवरती चर्चा झालेली आहे, 1 ते सव्वा तास. त्यानंतर पुढील 15 ते 20 मिनिटं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणून यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सध्या सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातल्या सत्ता समीकरणाबद्दल काही नवीन चर्चा होते का याबद्दल चर्चा होणं साहजिकच आहे राजकीय वर्तुळामध्ये. त्यामध्ये तर्कवितर्क जे आहेत ते देखील काढले जात आहेत. मात्र मतभेद असले तरी मनभेद झालेले नाही आहेत आणि कुठेही मनभिन्नता जी आहे ती नाही आहे. एकमेकांबद्दल आदरभाव आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक चांगली दिलखुलास चर्चा झालेली आहे. या चर्चेमध्ये नेमका कुठले कुठले मुद्दे आलेले हे अजून बाहेर येऊ शकलेले नाही. मात्र या दोघांची जी काही वैयक्तिक चर्चा झालेली आहे त्या वैयक्तिक चर्चेवरती अनेक राजकीय तर्क संगत जे आहेत. बरोबर आहे, अनेक राजकीय तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत. उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊया. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. प्रवीणजी, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांदरम्यान 30 मिनिटं जवळपास वेगळी वैयक्तिक भेट झाल्याची माहिती मिळते. काय नेमकं त्यामध्ये चर्चा झाली ते कळू जरी शकलेलं नसलं तरी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य उच्चारलं, सत्तेत जरी एकत्र नसलो तरी नातं मात्र अजून कायम आहे, ते नातं काही तुटलेलं नाही असं ते म्हणाले. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. ना अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य असेल तर स्वाभाविक आम्हाला आनंदच वाटेल. कारण 25-30 वर्षाचं नातं आजही घट्ट असल्याचं, विसरलं नसल्याचं राज्याचे मुख्यमंत्री कधी काळी भारतीय जनता पार्टीवर सरकार अनेक वर्ष चालवलेले बोलत असतील. तर आमच्या दृष्टीनं चांगलं आहे, कारण शेवटी ही कृतज्ञता हाच आपला संस्कार आहे, हीच आपली संस्कृती आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजच्या भेटीच्या दरम्यान समाधानकारक भेट झाली असल्या कारणानं अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल. आणि मला वाटतं राजकारणामध्ये शेवटी संबंध हे महत्वाचे असतात. का राजकीय मतभेद झाले म्हणजे त्या ठिकाणी आपण परमनंट दुश्मन झालो किंवा काय असं मानायचं कारण नाही. आता ठीक आहे की ज्या वेळेला महाविकास आघाडीबरोबर सरकार बनवलं त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेबांची आलेली वक्तव्य त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या विरोधात टोकाची होती, परंतु देर आहे दुरुस्त आहे. आता त्यांनी अशा प्रकारचं नातं घट्ट झाल्याचं सांगितलं असेल तर स्वाभाविक आम्हाला आनंदच वाटेल. पण प्रवीणजी आणखीन एक महत्वाचा मुद्दा, एकीकडे आपण असं म्हणतो की ही भेट तर झाली आहे 30 मिनिटं वैयक्तिक, त्याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत की राजकीय वेगळ्या घडामोडी घडतील की काय, मनोमिलनाचा हा प्रकार आहे की काय, किंवा आणखी काही वेगळी समीकरणं समोर येतात की काय, अशी ताबडतोब चर्चा सुरू झाली या वाक्यानंतर. काय वाटतं आपल्याला, काही वेगळी समीकरणं येत्या काळात निर्माण होऊ शकतात, मनोमिलनाचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे की काय, अशी जी चर्चा सुरू आहे त्यात काही तथ्य वाटतं? त्या संदर्भात आता बोलणं एकदम घाईचं होईल. येणाऱ्या काळामध्ये याचे पडसाद कशा पद्धतीनं उमटत आहेत आणि काय घडामोडी होत आहेत त्यानंतर आपल्याला अनुमान निश्चित स्वरूपात काढता येईल, आपल्याला बोलता येईल. माझं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी या राजकीय चर्चा, राजकीय उलथापालथ
यापेक्षा आज जे 3-4 विषय घेऊन महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे गेले होते ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कारण प्रत्येक वेळेला मी याकडे बघत असताना इतर देशात राज्य आणि केंद्र सरकार जरी ती राज्य भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या विरोधात आली असली तर तिथे एवढा टोकाचा संघर्ष किंवा एवढा वाद जो महाराष्ट्रामध्ये उभा केला गेला, विसंवाद असेल, संघर्ष असेल, सतत केंद्रावर टीका असेल आणि त्यामुळे स्वाभाविकता महाराष्ट्राच्या या प्रश्नांना सोडवणुकीत अनेक अडचणी आल्या, वेळ लागतोय आणि जर अशा प्रकारचं सौहार्दाचं वातावरण, विश्वासाचं वातावरण सुरुवातीपासून असतं तर मला वाटतं संकटाच्या काळामध्ये अनेक विषय त्या ठिकाणी नीट मार्गी लागू शकले असतील आणि त्याच्यामुळे उशिरा का होईना या भेटीतनं महाराष्ट्रामध्ये एक चांगलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे रोज चित्र उभं केलं जात होतं, वादविवादाचं, तुम्ही काय करताय, आम्ही काय करतोय, जबाबदाऱ्या ढकलणं, त्याला पूर्णविराम जर या ठिकाणी लागला तर आजच्या भेटीचं सार्थक होईल. नाहीतर पुन्हा उद्या येरे माझ्या मागल्या अशा पद्धतीनं केंद्रानं किंवा पंतप्रधानांना दूषणं द्यायला सुरुवात झाली तर मला वाटतं मग क्षणिक आनंद होता किंवा क्षणिक तशा प्रकारची गोष्ट होतं असं त्या ठिकाणी मग दुर्दैवानं म्हणावं लागेल. बिलकुल. प्रवीणजी खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रवीण दरेकर होते आपल्यासोबत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. महत्त्वाच्या मुद्द्यांवर जी चर्चा झाली त्याबद्दल त्यांनी देखील समाधान व्यक्त केलंय. या चर्चांमधनं काहीतरी ठोस समोर यावं अशी अपेक्षा देखील व्यक्त केलेली आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. सत्तेत जरी एकत्र नसलो तरी नातं तुटलेलं नाही असं मुख्यमंत्री म्हणाले होते आणि या वक्तव्यानंतर काही वेगळे अर्थ आता निघू शकतात की काय अशी सध्याची परिस्थिती आहे. तशी जोरदार चर्चा सुरू आहे आणि या सगळ्याबद्दल आत्ताच बोलणं फार घाईचं होईल, धाडसाचं होईल अशी सावध भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी देखील घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.